भारतीय महिला क्रिकेट संघाने 2025च्या महिला विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऐतिहासिक विजय नोंदवत पहिल्यांदाच विजेतेपदावर नाव कोरले. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या अंतिम लढतीत भारताने 52 धावांनी तणतणीत मात केली. हा विजय भारतीय क्रीडा इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिला गेला आहे. या विजयानंतर देशभरात उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला क्रिकेट संघाने रविवारी नवी मुंबईच्या डी.वाय. पाटील स्टेडियमवर इतिहास रचला. एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 52 धावांनी धूळ चारत पहिल्यांदाच ICC वर्ल्ड कप जिंकण्याची कामगिरी केली. शेफाली वर्मा आणि दीप्ती शर्मा यांच्या अष्टपैलू कामगिरीमुळे भारताने हा ऐतिहासिक विजय साकारला. या विजयासह भारताने 2005 आणि 2017च्या अंतिम सामन्यांमधील पराभवाच्या जखमा पुसल्या आणि ऑस्ट्रेलिया 7, इंग्लंड 4 आणि न्यूझीलंड 1 यांच्याबरोबरच विश्वचषक विजेत्यांच्या यादीत स्थान मिळवले. नाणेफेकीचा कौल जिंकून आफ्रिकेने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला, पण हा निर्णय भारतासाठी चांगला ठरला. भारताची सलामी जोडी शेफाली वर्मा 78 चेंडूमध्ये 87 धावा आणि स्मृती मंधाना 58 चेंडूत 45 धावा म्हणजेच 106 चेंडूमध्ये 104 धावांची भागीदारी रचत आक्रमक सुरुवात करून दिली. स्पर्धेत दुसराच सामना खेळणाऱ्या शेफालीने आफ्रिकेच्या जवळपास सर्वच गोलंदाजांवर सुरुवातीपासूनच हल्ला चढवला. भारत 300 पार धावसंख्या उभारणार असे वाटत असताना आफ्रिकेच्या गोलंदाजांनी चांगला मारा करीत मधल्या टप्प्यात भारतीय फलंदाजांना बेसन घातले. जेमिमा रॉड्रिग्ज 17 चेंडूत 24 धावा, कर्णधार हरमनप्रीत कौर 29 चेंडूत 20 धावा, अमनजोत कौर 14 चेंडूत 12 धावा यांना मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले. अखेरीस दीप्ती शर्मा आणि रिचा घोषने केलेल्या फटकेबाजीमुळे भारताने 50 षटकात 298 धावा जमवल्या आणि आफ्रिकेसमोर 299 धावांचे आव्हान ठेवले. दीप्ती शर्मा 58 धावा काढून धावबाद झाली, तर रिचाने 24 चेंडूत 34 धावा फटकावल्या. राधा यादव 3 धावांवर नाबाद राहिली. यासोबतच भारताने आफ्रिकेसमोर 299 धावांचे लक्ष्य ठेवले. भारताने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेने 62 धावांवर 2 गडी गमावले होते. एका बाजूने गडी बाद होत असताना आफ्रिकेची कर्णधार लॉराने मात्र अप्रतिम फटकेबाजी करीत एकाकी झुंज दिली. सून लूस 31 चेंडूमध्ये 25 धावा. हिच्यासोबत लॉराने भागीदारी रचण्याचा प्रयत्न केला, पण शेफाली वर्माने ही जोडी फोडली. त्यानंतर भरवशाच्या मारिझान कापलाही शेफालीने झटपट बाद केले. सिनालो जाफ्ताला दीप्ती शर्माने 16 धावांवर बाद केले. तरीही लॉराची फटकेबाजी सुरूच होती. एनेरी डर्कसनने कर्णधाराची साथ देण्याचा प्रयत्न केला, पण 35 धावांवर दीप्तीने तिला बोल्ड केले. त्यानंतर अखेर झुंजार शतकी खेळी करून कर्णधार लॉरा बाद झाली. दीप्तीने तिला अमनजोत कौरकडे झेल देण्यास भाग पाडले. लॉराने 98 चेंडूत 101 धावा केल्या. यासोबत आफ्रिकेच्या विजयाच्या आशाही संपुष्टात आल्या. संघाच्या 220 धावा असताना लॉराच्या रूपात आफ्रिकेने 7वी विकेट गमावली. त्यानंतर तळाच्या फलंदाजांनी थोडाफार प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. अखेरीस आफ्रिकेचा डाव 45.3 षटकात 246 धावांवर संपला. भारताकडून दीप्ती शर्मा आणि शेफाली वर्माने अष्टपैलू खेळी केली. दीप्तीने फलंदाजी करताना 58 चेंडूत 58 धावा फटकावल्या. तसेच 9.3 षटकात 29 धावांत आफ्रिकेचा निम्मा संघही टिपला. तर शेफाली वर्मानेही आक्रमक फटकेबाजी करत 78 चेंडूत 87 धावांची खेळी करत संघाला दमदार सलामी दिली. शिवाय 7 षटके गोलंदाजी करताना 36 धावा देताना मोक्याच्या क्षणी 2 विकेटही घेतल्या. या अफलातून कामगिरीसाठी शेफालीला प्लेयर ऑफ द मॅच, तर संपूर्ण स्पर्धेत शानदार कामगिरी करणाऱ्या दीप्तीला प्लेयर ऑफ द सिरीज पुरस्कार मिळाला. दीप्तीने या स्पर्धेत 9 सामन्यात 215 धावा फटकावल्या. शिवाय तब्बल 22 विकेट घेत ती स्पर्धेतील सर्वाधिक विकेट घेणारी गोलंदाजी ठरली. भारतीय महिला क्रिकेट संघाने आजवरचे सगळे विक्रम मागे टाकत
अत्यंत मोठा इतिहास रचला आहे. महिला विश्वचषकाचा अंतिम सामना पार पडला, ज्यामध्ये भारतीय संघाने ऐतिहासिक विजय मिळवत ICC महिला एकदिवसीय विश्वचषक 2025चा किताब पटकावला. अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या मजबूत संघाला 52 धावांनी पराभूत करून भारताच्या महिला संघाने आपला पहिला विश्वचषक जिंकला आहे. मागील अनेक वर्षांपासून महिला भारतीय संघ जे स्वप्न पाहत होता ते अखेर पूर्ण केलं आहे. हा विजय केवळ एक सामना नव्हता, तर भारतीय महिला क्रिकेटच्या इतिहासातील एक मैलाचा दगड आहे, ज्याने लाखो चाहत्यांना आनंदाने उभारी दिली. शेफालीची वाईल्ड कार्ड एंट्री तिच्यासाठी स्वप्न हे सत्यात उतरवण्यासारखं होतं. प्रतीकाला दुखापत काय झाली, शेफाली वर्मा टीम इंडियाचा भाग काय झाली आणि फायनलची हिरो काय बनली. शेफालीनं तगडी सुरुवात तर करून दिलीच, पण इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये कधीच बॉलिंग न केलेल्या या धाकड शेफालीनं 2 मेजर विकेट्स काढून गेम चेंज केला. टीम इंडियाचा भाग नसलेली शेफाली वर्मा घरात बसून टीमला सपोर्ट करत होती, पण गेल्या सोमवारी शेफालीला फोन आला. टीम इंडिया शेफालीची वाईल्ड कार्ड एंट्री झाली आणि रेस्ट इज हिस्ट्री. तुम्हाला खचवणारे लाखो क्षण येतील, पण प्रयत्न प्रामाणिक असतील तर वेळ बदलायला वेळ लागत नाही, हे शेफालीने दाखवून दिले. भारतीय महिला क्रिकेट टीमने पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलं की भारतीय महिला कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीत, त्या जगजेत्य आहेत. भारतीय महिला क्रिकेट टीम ही आशियातील पहिलीच महिला क्रिकेट टीम आहे जिने विश्वचषक जिंकला आहे. भारतीय महिला क्रिकेट टीमच्या या अतुलनीय कामगिरीबद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन. कारण जग जिंकणं हे जेवढं कठीण आहे, तेवढेच अजिंक्य राहणं ही सुद्धा एक महत्त्वाची जबाबदारी आहे. आपल्याला काय वाटतं हे कमेंट करून सांगा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.